मॉर्निंग एव्हरीवन. मी सुजाता राहुल पाटील. आता बऱ्याच जणांना मी माहिती झाली असेल की जे नवीन असतील त्यांच्यासाठी हा नक्कीच जसा माझ्यासाठी आज ऍक्च्युली ना टॉपिक थायरॉइडचा आहे म्हणूनच मी हँडराईज केलाय. कारण थायरॉइडवर जे गायडन्स झालं आम्हाला शतायुषी फॅमिलीतून आणि त्यावर मी बात केली आणि त्याचा सगळ्यात आनंद मला झाला. ऍक्च्युली या सगळ्याचं मी शतायुषी फॅमिलीत येण्याचं सगळ्यात मोठं जे कारण आहे ते पद्माच्या ताईच आहे. कारण त्यांचा ही लिंक आम्हाला 2021 साली आमच्या रिलेटिव्ह कडून मिळाली आणि आम्ही शतायुषी फॅमिलीला जॉईन होऊन आज 3 वर्ष झाले सप्टेंबर मध्ये. जॉईन होताना ज्यावेळी मी पहिला जो एक्सपिरियन्स ऐकला होता तो पद्मजा ताईंचाच होता आणि खरंच त्यांचे प्रॉब्लेम माझ्यापेक्षा खूपच खूपच जास्त होते आणि मी ते त्यांचं बघून मला असं वाटलं की खरंच नक्की ह्यांच्यापेक्षा माझे नक्कीच कमी आहेत आणि मी याच्यावर 100% काम करून ह्या जर करू शकतो तर मी नक्कीच करू शकतो. तर मी पहिल्यांदाच पद्मजा ताईंचा एक्सपिरियन्स ऐकला. आम्ही दोघांनी ठरवलं की आता आम्हाला काम करायचंय कारण मिस्टरांची शुगर होती आणि माझं पण थायरॉइड होतं. 10 वर्ष मी थायरॉइडच्या गोळ्या खाल्ल्या. डोसेस कमी जास्त होत होते, कधी 100 होणार, कधी 64 होणार, अगदी फ्लक्च्युएट होत होते. पण कमी जास्त होत असताना त्याचे इफेक्ट पण माझ्यावर खूप होते कारण माझ्या पहिल्या प्रेग्नन्सी मध्येच मला ऍक्च्युली थायरॉइड असावा कदाचित माहित नाही, पण त्यावेळी पण तीच लक्षणं होती आणि त्यामुळे मला झालेले परिणाम पण खूप भयानक होते. कारण पहिल्या प्रेग्नन्सी नंतर माझं म्हणजे लग्नाच्या 2 महिन्यातच माझं 10 किलो वेट अचानक वाढलेलं आणि तरी पण आम्ही लक्ष देत नव्हतो की माझं वजन वाढायला लागलंय, मला याचा त्रास व्हायला लागलाय. कधीच लक्ष दिलं नाही. हा, प्रयत्न पण थोडे थोडे करत होतो, एक्सरसाइज करायचं अगदी अघोरी पण प्रयत्न करून होतं, पण माझं लहानपणापासूनच वेट जास्त असल्यामुळं ह्याचा आम्ही कधी विचारच केला नाही हे असंच वाढत असेल काय, थायरॉइड असेल हा विचारच केला नव्हता तो 10-11 वर्षापूर्वी. पण नंतर आम्हाला पहिल्या मुलगीच्या जन्मानंतर असं लक्षात आलं की मला थायरॉइड झालं. 75 mg ची गोळी मला स्टार्टिंगला सुरू झाली. परत त्या माझ्या थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे माझे प्रेग्नन्सी मधले म्हणजे एवढे प्रॉब्लेम झालेले हे आम्हाला नंतर लक्षात आलं की माझा बीपी एकदम हाय राहत होता. म्हणजे बीपीच्या मला इतक्या गोळ्या चालू होत्या, अगदी 2 पावलं सुद्धा मला चालता येत नव्हतं आणि त्या बीपीमुळे माझ्या मुलीच्या पण म्हणजे जे मला बाळ जन्माला आलं त्याची पण वाढ व्यवस्थित पोटातच झाली नव्हती. हे सगळे हेल्थ इश्यू खूप होते की ज्याचे दुष्परिणाम माझ्या आयुष्यात खूप वाईट होत गेले की वजन बेढब वाढलं. अगदी माझ्या हाईटच्या पेक्षा कितीतरी माझं वेट जास्त होतं, 30 ते 40 किलो. आणि मग ह्याचे दुष्परिणाम तर आपल्याला माहितीच आहेत. मला अगदी अक्षरशः एवढा विकनेस असायचा, अगदी झोपावंच वाटायचं, काही काम नको असं वाटायचं, अगदी म्हणजे सारखं असा थोडा वेळ बसून उठलं तरी चक्कर यायची, उठून उभारताना चालतं, म्हणजे अगदी कॅल्शियम डेफिशियन्सी पर्यंत माझे प्रॉब्लेम जात होते. आणि ह्यावेळी जे आम्हाला शतायुषी फॅमिलीनं म्हणजे लिंक मिळाली 2021 ला, कारण माझं वेट वाढलेलं होतं आणि मिस्टरांची शुगर वाढली होती. आम्ही अक्षरशः घटप्रभेला ऍडमिट व्हायचं म्हणजे विचारत होतो की व्हायचं. तर मला सप्टेंबर मध्ये ही लिंक मिळाल्यानंतर आम्ही जॉईन झालो आणि 4 दिवसातच मला, कारण मी पहिल्यांदा सुरुवात केली होती, 4 दिवसातच मला इतकी माझ्या शरीरात बदल जाणवायला लागले की काय असं काहीतरी जादू होते आपल्यात, असं वेगळं वेगळं वाटत होतं. कारण एवढी एनर्जी माझ्यात कधीच नव्हती, ती एनर्जी यायला लागली. आणि सुरुवातीला मला मॅडमांनी सांगितलं, मी दुसऱ्या दिवशी मॅडमांना ज्यावेळी भेटले, दुसऱ्या दिवशी मॅडमांनी मला योगाला जॉईन व्हा म्हणून सांगितलेलं. योगाला जॉईन झाले. योगाला जॉईन झाल्यानंतर वेट तर होतं भरपूर, त्यामुळे मला एक्सरसाइज करता येत नव्हती आणि 5-6 दिवसातच मला मॅडम जे सांगतात ते हळूहळू जमायला लागले असं वाटायला लागलं, माझी स्ट्रेंथ वाढायला लागली, असं ते स्टेबल राहायला लागले असं वाटायला, म्हणजेच मला माझ्यातले फरक जाणवायला लागले. आणि झोप म्हटला तर इतकी लागायला लागली की म्हणजे जी मला स्वप्न वगैरे पडायची, ती स्वप्न पडायचं तर सुद्धा अशी बंद झालेली, एवढी गाढ. कारण मला असं स्वप्न वगैरे पडत नाही असं कधीच झोप लागत नव्हती, ती एवढी गाढ झोप लागायला लागली. म्हणजेच मला एवढे एवढे फरक जाणवायला लागले की मी मग मिस्टरांना म्हटलं हे खूप काहीतरी वेगळं आहे आणि आपण हे खरंच कंटिन्यू नक्कीच करायचं. तर आम्ही दोघांनी जॉईन झालो, दोघं करत गेलो. माझ्यातले एवढे अमेझिंग चेंजेस झाले. आम्ही थोडी आमच्या कोचच्या सल्ल्यानुसार
थोडी लाईफस्टाईल बदलली. माझं वेट लॉस 20 ते 22 किलोचा वेट लॉस झाला. थायरॉइडची माझी 75 mg ची गोळी, म्हणजे ज्यावेळी आम्ही हे करत होतो तर त्यावेळी मला 75 mg चालू होती. त्याच्या आधी खूप जास्त पण डोस होते, पण ज्यावेळी चालू होतं त्यावेळी मला 75 mg ची गोळी. ती गोळी माझी पूर्णतः डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाली. आणि बदल हे माझ्या लाईफस्टाईल मध्ये झाले, कारण इतका आळस होता की मी काहीच करत नव्हते. म्हणजे ना काय खाणं पिणं व्यवस्थित होतं, ना एक्सरसाइज. अगदी तळलेलं फार फुडी होते, तळलेलं फार आवडायचं, गोड फार आवडायचं, ज्यानं माझं वेट भरपूर भरपूर वाढत गेलं. आणि हे कुठंतरी आपला संयम कंट्रोल कुठं यायला पाहिजे. तर हे 87 फॅमिलीतल्या शेट्टी सरांच्या व्याख्यानं जी आपली होत असतात की काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, हे जो कंट्रोल आला. आणि हे खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीवर एवढे परिणाम होत असतील तर आपण का खावं. तर हे जे कळायला लागलं ना, ते आम्हाला ह्या फ्युएल स्टेशन मुळे कळायला लागलं. आणि मग त्यामुळे आमच्या बॉडीवर आम्हाला कंट्रोल यायला लागला की नाही, हे आपण खायचं नाहीये, हे आपल्या बॉडीला ह्याची गरज नाहीये, ह्याच्यामुळे आपल्या बॉडीवर नक्की दुष्परिणाम होणार आहेत. हे सगळं आम्हाला 87 फॅमिलीत आल्यामुळे कळालं. आणि त्यामुळे आमची हेल्थ नक्कीच सुधारली. हे सगळं श्रेय 87 फॅमिलीला. आणि हे जर ज्यावेळी आम्ही दोघांनी चालू केलं, आमच्या दोघांच्या सगळ्याच ऑल ओव्हर सगळ्या कॉन्फिडन्स लेवल असू दे, वजन असू दे, आमच्या गोळ्या बंद झाल्या, इतके चेंजेस जे आमच्यात होत गेले. ते होत असताना आम्ही मॅडमांना, कारण माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी मी सुरुवातीला सांगितलं जे प्रॉब्लेम येत होते ना, त्यामुळे माझ्या मुलगीच्या वाढीत पण प्रॉब्लेम झालेले. हेल्थ म्हणजे तिचं असं होतं की तिची ग्रोथ नव्हती, जन्मलेली पण पूर्ण नॉर्मल पण होती, पण तिची ग्रोथ होत नव्हती. आणि ह्याच्यासाठी आम्ही मॅडमांना ज्यावेळी विचारलो त्यावेळी आम्हाला मॅडमांनी डायनो सांगितलेलं. आणि डायनो सांगितल्यावर तिच्यात पण हाईट मध्ये, वेट मध्ये खूप फरक पडला. हाईट तिची 7-8 इंचांनी वाढली होती, 10 किलो वजन वाढलं होतं. आणि आम्हाला या गोष्टीचा इतका आनंद होता की आम्ही सगळेजण तिच्या काळजीत होतो की हिचं कसं होईल पुढं, म्हणजे ही म्हणजे नॉर्मल होईल का. तर हे सगळं डायनोमुळे शक्य झालं. कारण आम्ही ज्यावेळी तिला दाखवत होतो त्यावेळी तिला हार्मोन्सचे इंजेक्शन सांगितलं होतं, हे म्हणजे ग्रोथ. पण आम्ही काही तसं केलं नव्हतं, कारण नॅचरल जगवणं आमचा हेतू होता की तिला नाही असं वरून काय देऊन नको करायला. आणि हे इतकं नैसर्गिक आणि सहज ज्यावेळी न्यूट्रिशनची डेफिशियन्सी तिच्यातली भरून निघायला लागली, ते अगदी सहजरित्या झालं. ह्याचं आम्हाला आश्चर्य, म्हणजे एक सायन्सला अपवाद असं म्हणता येईल, असं आम्हाला फरक तिच्यात जाणवला. खूप सारे चेंजेस आमच्यात 87 फॅमिलीनं केलेत म्हणायला हरकत नाही. आमचं पूर्ण आयुष्य बदललंय 87 फॅमिलीमुळं. आणि सगळ्यांना जे आपले एक्सपिरियन्स होतात ह्यातूनच आम्ही पण इन्स्पायर झालोय. मॅडमांच्या या नॉलेजमुळं, शेट्टी सरांच्या नॉलेजमुळं. ऍक्च्युली मी सगळ्यात पद्मजाताईंचीच आभारी आहे, कारण ह्यांच्या एक्सपिरियन्समुळं मी यात आले असं म्हणता येईल. थँक्यू 87 फॅमिली, ऑल कोचेस ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय की काय कसं जगायला पाहिजे हे आम्हाला कोचेसनी शिकवलंय. तर ऑल सगळ्यांसाठी पूर्ण 87 फॅमिलीला जे एक्सपिरियन्स आम्हाला मिळतात आणि त्यातून पण आम्ही शिकत चाललोय. थँक्यू 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 87 फॅमिली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सौ मेघा संतोष मिर्जे, कसबा सांगावहून आहे. आणि मला ही लिंक माझ्या बहिणीकडून मिळाली, प्रियांका चौगले. मी 1 वर्ष झालं, म्हणजे ऑगस्ट 2023ला ह्या 87 फॅमिलीशी जॉईन झाले. माझी बहीण 3 वर्ष सांगत होती मला, तू जॉईन कर, हे कर, बघ जरासं. तर मी काय तिच्याकडे लक्ष देत नव्हते. आणि मला जास्तच म्हणजे त्रास व्हायला, मला संधिवाताचा त्रास आणि मुळव्याचा त्रास आहे. गेली 10-11 वर्ष झाले मला संधिवाताचा त्रास आहे. आणि मी औषधं घेत होते, ऍलोपॅथिक झालेलं, होमिओपॅथिक झालेलं, आयुर्वेदिक झालेलं, सगळी औषधं करून मी कंटाळले होते. आणि मॉर्निंग फ्युएल स्टेशन असंच ऐकता ऐकता 1 महिनाभर मी आधी ऐकलं. मॉर्निंग फ्युएल स्टेशन मध्ये सगळ्यांचे रिझल्ट ऐकल्यानंतर मला पण वाटलं की बाबा माझ्यावर पण आपण काम करूया आणि काहीतरी फरक पडेल. तर गेली 1 वर्ष झालं मी फ्युएल स्टार्ट केलंय. योगासनं वगैरे मला काही जमत नव्हती, कारण माझी पूर्ण सगळेच हाताची बोटं, पायाची बोटं, घोटा, मनगट हाताचं सगळेच जॉईंट माझे सुजलेले आणि दुखत असायचे. त्याच्यामुळं मॅडम म्हटलं हळूहळू तुला जे जमतंय ते कर. मी हळूहळू फक्त प्राणायामचा वर्ग करत होते. आणि आता ह्या 1 वर्षामध्ये मला एवढा छान फरक जाणवलाय की आता डॉक्टरांकडे मी कालच जाऊन आले. मागच्या महिन्यात गेलेली, मला सकाळ दुपार संध्याकाळच्या 3 गोळ्या चालू होत्या. तर त्यातली मागच्या महिन्यात माझी 1 गोळी अल्टरनेट केलेली, म्हणजे सकाळची 1 गोळी, दुपारची 1, आज घ्यायची, संध्याकाळची
उद्या घ्यायची असं केलेले. तर काल गेल्यानंतर मी डॉक्टरांनी माझ्या त्या तिन्ही गोळ्या म्हणजे कमी केल्या, 2 गोळ्या त्यातल्या पूर्ण बंदच केल्या आणि एका गोळीतली अर्धी गोळी केली, ती पण लागली तर गरजेनुसार घे असं सांगितलं. त्याच्यामुळं मी खूप आनंदी आहे. आणि ह्या दिवाळीला म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय की ह्या दिवाळीला मला नेहमी असं वाटायचं की मी फराळाचं सगळं करू शकेन काय नाही, मला ह्या गोष्टी जमतील काय नाही. मी आधी खूप कॉलेजमध्ये असताना खूप सगळ्या गोष्टींसाठी कॉन्फिडंट होते, खरं नंतर नंतर हे जरा जसं दुखणं मला चालू झालं, माझा कॉन्फिडन्स लूज होत गेला. आणि आपले अर्चिताताई सांगतात, ढेरे सर सांगतात, त्यांच्या गोष्टी ऐकणं, मनावर काम केलं आणि सगळ्या गोष्टीमुळे मला एवढी पॉझिटिव्हिटी मिळाली की ऐकत 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 मी या वर्षी आमच्या म्हणजे अजून पण 7-8 डबे जातात फराळाचे, सगळ्यांना द्यायला लागतात. तर तो सगळा फराळ मी स्वतः एकटी केला. मला इतका आनंद झाला. मी मॅडमना पण सांगितलं की यावेळी मला एवढा छान कॉन्फिडन्स मिळाला की मी काय पण करू शकते. आणि मला वज्रासनात बसता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी योगासनं वगैरे काही करायचे नाही. परवा दिवाळीच्या वेळेला मी असंच देवाला नमस्कार करताना एकदम मी बसले वज्रासनात आणि अशीच 5 मिनिटं बसले. माझ्या लक्षात आलं की माझ्या घोट्याची सूज पण कमी झालेली होती आणि मला वज्रासनात आता बसता येते आणि मी खूप छान आनंदी आता लाईफ जगते. आणि माझी जी राहिलेली अर्धी गोळी आहे 16 mg वरून माझी आता काल डॉक्टरांनी 8 mg वर केली आहे ती गोळी, आणि ती पण माझी गोळी पूर्ण बंद होईल असा मला एक कॉन्फिडन्स मिळालाय. आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी शतायुषी फॅमिलीला देते. शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यामुळे माझ्यात एवढा परत बदल कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू मॅडम. खूप छान रिझल्ट आहे मेघा मॅम. स्वतःच्या मनावरती काम केल्यानंतर रिझल्ट येतो. पहिल्यांदा आपला पॉझिटिव्ह माइंडसेट असावा लागतो, करण्याची तयारी असावी लागते, सगळं असतं, पण करण्याची मनाची जर मानसिकता नसेल तर आपण ते काम करू शकत नाही. अमेझिंग असा रिझल्ट आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आता आपण जाऊया सरस्वती ताईंच्याकडे. त्यांचा पण खूप छान असा रिझल्ट आहे. आपल्या फॅमिलीमध्ये त्या बऱ्याच दिवस झाला जॉईन आहेत. तर आपण आता जाऊया सरस्वती ताईंच्याकडे. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सरस्वती विनायक विभूते. माझं मिस्टर विनायक विभूते हे 2 वर्षापूर्वी शुगरसाठी आपल्या कम्युनिटीला जॉईन झाले. आमचे ग्रेट कोच राहुल सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमचे मिस्टर यामध्ये चालू केले त्यांनी फ्युअल, आणि त्यांच्यासोबत योगा ते करत होते आणि शेटे सरांच्या वर्गावर होते. त्यांच्यासोबत मी पण योगा करायला सुरू केले. योगा करता करताच 2-3 महिन्यातच मला असं जाणवलं की माझं थायरॉइडची टेस्ट केलो मी, त्यामध्ये गोळी माझी चालू होती तेव्हा 50 mg ची. मग चालू केल्यावर माझं विदिन रेंजच्या डाऊन आलेलं, TSH माझं रेंजच्या स्टार्टिंगच्या डाऊन आलेलं, त्यामुळं त्यांनी माझी गोळी अर्धी केली. मग नंतर 25 mg ची केली. मग नंतर माझी 2-3 महिने असंच गेले. मग फ्युअल स्टार्ट केलो मी यामध्ये जॉईन झाले. फ्युअल स्टार्ट केलं, योगा चालू झाला माझा. यामध्ये मला सुजाता पाटील मॅडमांचा एक्सपिरियन्सचा खूप फायदा झाला. पद्मजा पाटील मॅडमांनी जो एक्सपिरियन्स दिला त्याचा पण मला खूप फायदा झाला आणि त्यांचं ऐकूनच मी यामध्ये उतरले. आणि आता मी मेडिसिन फ्री आहे. माझी गोळी बंद झाली. विदिन 6 मंथ मध्ये माझी गोळी पूर्ण बंद झाली आणि एका महिन्यातच माझा 1 महिना 10 दिवसातच माझा 10 kgचा वेट लॉस झाला. आणि मी आता माझ्या मिस्टरांची शुगरची गोळी पण बंद झाली आहे. आणि आता मला इतका आनंद होतोय. माझा मुलगाही फ्युएल घेतो, माझी मुलगीही फ्युएल घेते. आता आम्ही सगळी हॅपी आणि हेल्दी आहे. आम्ही डॉक्टरांकडे गेलेलं पण आठवत नाही. ताप सर्दीसाठी सुद्धा आम्ही इतकं छान हेल्दी लाईफ आम्ही जगतोय. थँक्यू सो मच राहुल सर, थँक्यू सुजाता घाट मॅडम, थँक्यू मुळक्यांच्या मार्गदर्शनामुळेच तर माझं एवढ्या लवकर वेट लॉस झाला आणि आम्ही खूप खुश आहे. थँक्यू सो मच. खूप छान रिझल्ट आहे सरस्वती ताई तुमच्या फॅमिलीचा, तुमचा पण. आणि मस्तपैकी हॅपी लाईफ तुम्ही जगताय, हेल्दी लाईफ जगताय.